तर आज आपण आलेलो आहे लक्ष्मी बागमध्ये आणि इथे आता भरपूर सारी झाडं लावलेली आहेत, जसं की हे चाफ्याचं झाड आहे, सोनचाफ्याचं, नंतर वांग्याची झाडं लावलेली आहेत आणि भेंड्याची पण झाडं लावलेली आहेत. तर आता वहिनी आमचे एक युनिक झाड लावलेलं, त्याबद्दल आमच्या वहिनी आता माहिती सांगतील. नमस्कार, माझं नाव ऋतिका कवेश राऊळ. 2 मिनिटं. मे महिन्यामध्ये आम्ही कसावाचं नमस्कार, माझं नाव ऋतिका कवेश राऊळ. आम्ही गेल्या वर्षी एक प्रयोग केला होता की कसावाचं झाड लावून बघूया, म्हणून आम्ही मे महिन्यामध्ये कसावाचं एक रोप लावलं होतं आणि त्याचा आता हा रिझल्ट आज आम्ही हार्वेस्ट केला आहे आणि ह्याची चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे. हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे वाढ झालेली आहे. कधी लावलेलं हे मे मध्ये लावलं होतं आणि आता हा पावसाळ्याचा सीझन संपल्यावर जस्ट एक उत्सुकता म्हणून झाड मोठं झालं, म्हणून आम्ही बघितलं की कितीपर्यंत वाढलंय. असे बरेच झाडं आहेत, पण आम्ही हे एक जरा जास्त मोठं वाटलं ते एक आम्ही हार्वेस्ट करून बघितलं की याचा यूज कसं काय करतात ते वगैरे. याचा यूज आपण फक्त नुसतं बॉईल करून खाऊ शकतो. त्याच्यामध्ये एक शेड असते ती काढायची आणि त्याची सालं काढायची, स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हे याच्यापासूनच आपला साबुदाणा बनतो. जर आपल्याला पूर्णपणे याचं हे करायचं, खिसून घ्यायचा आणि मग त्याचं जे हे असतं, जो खिसून निघालेला जो स्टार्च असतो तो सगळा गोळा करायचा, एका पाण्यामध्ये टाकायचा आणि मग रात्रभर ठेवायचा आणि मग सकाळी जेव्हा पाणी नितळून बाहेर पडतं तर एक पावडर निघते. ती पावडर उन्हामध्ये सुकवायची आणि मग त्या पावडरमध्ये नंतर परत ती पावडर पूर्णपणे ड्राय झाली की त्याच्यापासून मग साबुदाणा बनतो त्या पावडर पासून. हे आहे साबुदाण्याचं झाड, जे कोणी कधी बघितलं नसेल म्हणजे साबुदाणा कसा बनतो, तर ह्या झाडाच्या रूट्स पासून साबुदाणा पडतो. अशी त्याची पानं आहेत. तर दॅट्स ऑल. हा खूप दिवसांनी आता मी ब्लॉग टाकत आहे आणि काका बोलून मला थकलेलो आहात. काका बाय बोला ब्लॉगला. बाय ना. चला बाय बाय. कोयता आणि काढून